मित्रांनो, स्वागत आहे आजच्या एका विषयामध्ये। मित्रांनो, आजचा विषय आहे लोक ज्यावेळेस तुम्हाला चुकीचं ठरवतात। मित्रांनो, आजची परिस्थिती अशी आहे आणि या परिस्थितीमध्ये लोक आपल्याला चुकीचं ठरवत असतात। या अनुभवातून आपण प्रत्येक जण जात असतो। अशा परिस्थितीमध्ये कधी कधी आपली चुकी असते आणि कधी कधी आपली चुकी नसते। दोन्हीही परिस्थितीमध्ये आपल्याला चुकीचं ठरवलं जातं आणि आपण मेंटली डिस्टर्ब होतो। यावर उपाय काय असला पाहिजे, कारण प्रत्येकाची ही समस्या आहे। त्यामुळे मित्रांनो, याच्यावर उपाय काय असला पाहिजे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, ज्या वेळेस लोक तुम्हाला चुकीचं ठरवतात, अशा परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे, प्रामुख्याने याचे दोन भाग पाडता येतात। नंबर 1, ज्या वेळेस तुम्ही खरंच चुकीचे असता अशा वेळेस लोक तुम्हाला चुकीचं ठरवतात। नंबर 2, ज्या वेळेस तुमची काहीही चुकी नसते पण अशाही वेळेस लोक तुम्हाला चुकीचं ठरवतात। ह्या दोन परिस्थित्या वेगवेगळ्या आहेत। त्याच्यामध्ये नंबर 1 ला आपण बघूया। ज्या वेळेस तुमची चुकी असते अशा वेळेस लोक तुम्हाला चुकीचं ठरवतात आणि तुम्हालाही माहीत असतं की आपण खरंच या विषयामध्ये चुकलेलो आहोत। अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो काय केलं पाहिजे, ज्यावेळेस तुमची चुकी असते अशा वेळेस लोक ज्यावेळेस तुम्हाला बोलतात तू हे नव्हतं बोलायला पाहिजे, हे नव्हतं करायला पाहिजे, असं ज्यावेळेस बोलतात, तुझं हे असं वागणं बरोबर नाही, त्यावेळेस आपल्याला माहित असतं आपण चुकलोय। त्यावेळेस सरळ सरळ ज्या लोकांविषयी, ज्या व्यक्तीविषयी तुम्ही काही चुकीचं बोललेले आहात, चुकीचं वागलेले आहात, अशा वेळेस त्या व्यक्तीकडे जायचं आहे। त्या विषयाच्या संदर्भामध्ये सरळ त्याची माफी मागायची आहे। काहीही फरक पडत नाही, कारण तुम्हाला माहित आहे तुम्ही चुकलेले आहात। तुम्ही सरळ अशा व्यक्तीजवळ जा, त्याची रीतसर माफी मागा आणि तो विषय त्या ठिकाणी संपवून टाका। त्याच्यानंतर नंबर 2 विषय, ज्यावेळेस तुमची काही चुकी नसते आणि अशा वेळेस लोक तुम्हाला चुकीचं ठरवतात, अशा परिस्थितीमध्ये आपण एक चूक करतो। ती काय करत असतो बघा, तुम्हाला माहित आहे तुम्ही चुकलेले नाहीत, पण आपण काय करतो, मी चुकलेलो नाही हे आपण लोकांना एक्सप्लेन करत असतो। तुम्ही स्वतःला प्रूव्ह करू इच्छिता की मी या विषयामध्ये चुकलेलो नाही, तुम्ही मला चुकीचं समजू नका। ह्याच्यामध्ये पण 2 प्रकारचे लोक असतात। नंबर 1, काही लोक तुमचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये असतात आणि काही लोक तुमचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसतात। ह्याच्यामध्ये पण तुम्ही एक करू शकता, जे लोक तुम्हाला माहीत आहे हे ऐकून घेऊ शकता, त्यांची अंडरस्टँडिंग लेवल ही वरच्या लेवलची आहे। अशा लोकांजवळ तुम्ही जाऊ शकता, त्यांना सांगू शकता की बाबा तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे, माझं असं काहीही इंटेन्शन नव्हतं, पण तुम्ही चुकीचं मला समजत आहात, तर असा काही विषय नाही। ज्या लोकांची अंडरस्टँडिंग लेवल चांगल्या दर्जाची आहे असे लोक नक्कीच तुम्हाला समजून घेतील आणि त्यांचा गैरसमज दूर होईल। नंबर 2 प्रकारची लोक, काही लोक असे असतात की त्यांनी तुम्हाला चुकीचं ठरवलं, त्यानंतर त्यांचं एकच ओपिनियन असतं, या विषयावर मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आणि या विषयावर मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही। अशा लोकांनी तुम्हाला चुकीचं ठरवायचं हे ठरवलेलंच असतं। त्यामुळं अशा लोकांसमोर जाऊन तुम्ही एक्सप्लेन होणं, त्यांना प्रूफ करून दाखवणं हे खरंच खूप चुकीचं आहे। त्यामुळं तुमची मानसिक स्थितीही खराब होत जात असते। त्यामुळं अशा लोकांना काही सांगत बसू नका। नंबर 2ची कॅटेगरी कोणती, तुम्ही चुकलेले नाहीत पण काही लोकांचा गैरसमज झाला आहे, ज्यांची अंडरस्टँडिंग लेवल चांगल्या दर्जाची आहे अशा लोकांना जाऊन तुम्ही सांगा। ज्यांची अंडरस्टँडिंग लेवल चांगल्या दर्जाची नाही त्यांना काही प्रूफ करत बसू नका। ज्या केसमध्ये तुम्ही चुकलेले नाहीत अशा केसमध्ये जास्त डोकं लावायचं नाही। ज्या केसमध्ये तुम्ही चुकलेला आहात अशा केसमध्ये नक्कीच तुम्ही जा, समोरच्या व्यक्तीची माफी मागा। प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता पातळी ही वेगवेगळी असते, ही एक नॅचरल स्टेट आहे। आपण या ठिकाणी कोणत्याही लोकांना दोष देत नाही आहोत, पण मनुष्य स्वभाव असतात, काही अंडरस्टँडिंग लेवल असते। अशा लोकांना तुम्ही तुमच्या लेवलवर कशा पद्धतीने हँडल करता येईल अशा पद्धतीचं बघा। एक्सप्लेन करत बसणं आपलं काम नाही, चूक झाली माफी मागा हे आपलं काम आहे। काही अशा प्रकारची लोक असतात की ते फक्त तुम्ही चुकण्याच्या संधीचीच वाट बघत असतात। त्यामुळे तुम्ही त्यांना कितीही एक्सप्लेन केलं, कितीही काही समजावून सांगितलं तरी ते तुमचं ऐकून घेऊ शकत नाहीत। त्यामुळे अशा लोकांना काही समजावून सांगू नका। हा, तुम्ही याच्यामध्ये एकच करू शकता, तुम्ही तुमच्याकडून काही चुका होणार नाहीत याची काळजी घ्या। तुम्ही तुमच्याकडून प्रामाणिक राहा इतरांविषयी, आणि एवढं राहून सुद्धा जर काही लोकांचा गैरसमज होत असेल तर मग तो विषय सोडून द्या, तो त्यांच्याविषयी सोडून द्या, कारण तो त्यांचा प्रश्न आहे। तुम्हाला माहित आहे मी चुकलो नाही, पण आता समोरचा व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करतोय, काय करत असेल, किंवा त्याचा गैरसमज झाला तर त्याचा मी गैरसमज दूर कसा करू, ह्या भानगडीत पडू नका। यामुळे तुम्ही मेंटली डिस्टर्ब होऊ शकता। अशा अवस्थेमध्ये फक्त शांत राहा, फक्त तुम्ही चुकू नका, एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे। मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि या विषयावर तुमचं काय मत आहे हे कॉमेंटमध्ये व्यक्त होऊ शकता। मित्रांनो, चांगले कॉन्टेंट बघायला सुरुवात करा, कारण त्यातून आपण काहीतरी शिकत असतो।
परत भेटू अशाच एका महत्त्वाच्या विषयामध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.